आज आपण बघणार आहोत टॉर्च टेस्ट म्हणजे काय. तर टॉर्च टेस्ट ही आईला किंवा बाळाला इन्फेक्शन झालं आहे का हे बघण्यासाठी असतं. तर याच्यामध्ये साधारणतः टोक्झोप्लाझ्मा, रुबेला, सायटोमेगालो व्हायरस, हर्पेस सिम्प्लेक्स व्हायरस हे इन्क्लूड केलेले असतात. तर ही टेस्ट कधी-कधी आणि कोणाकोणाला सांगितली जाऊ शकते. जनरली रूटीन स्क्रीनिंग म्हणून ही टेस्ट केली जात नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर आईला ताप आला असेल, रॅश आली असेल अंगावर, तर ही टेस्ट तुम्हाला सांगितली जाऊ शकते किंवा कुठे गाठी आली असेल, लिम्फ नोडच्या गाठी आलेल्या असतील, तर डॉक्टर तुम्हाला तुमची ही टेस्ट सांगू शकतात. जर तुम्हाला सोनोग्राफीवर काही मार्कर सापडले, की जे इंडिकेट करतात, की बाळाला इन्फेक्शन झालेलं असू शकतं बाबा. तर जसं की इकोजेनिक बॉवेल म्हणजे बाळाचे आतडे खूप ब्राईट दिसतायत, लिव्हरमध्ये कुठे कॅल्सिफिकेशन आहे, बाळाच्या मेंदूमधलं पाणी वाढलेलं आहे किंवा मेंदूमध्ये काही कॅल्शियमचे डॉट दिसलेले आहेत, तर मग तुमचे डॉक्टर आधी आईची टेस्ट करायला सांगतात आणि मग बाळाची टेस्ट करतात. किंवा कधी-कधी जर सोनोग्राफीवर खूप स्ट्राँग हे असेल, की बाळाला इन्फेक्शन झालेलं असू शकतं असं वाटत असेल डॉक्टरांना, तर डॉक्टर डायरेक्टली बाळाची टॉर्च टेस्ट करायला पण सांगू शकतात. आता ही टेस्ट जी आहे, ती साधारणतः 20 आठवड्याच्या नंतर केली जाते. त्याच्या अगोदर आपण करत नाही. का? कारण जे इन्फेक्शन झालेलं आहे ते बाळाच्या युरिनमध्ये यायला साधारणतः 6 ते 8 आठवडे लागतात. त्या अनुषंगाने ही टेस्ट तुम्हाला ॲडवाइस केली जाऊ शकते. जर टॉर्च टेस्ट विषयी आणखीन काही माहिती हवी असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा.